गुड इव्हनिंग मंडळी, कसे आहात सर्वजण? हा बघा सनसेट. तर चला तर मग प्रियासोबत आपण चाललो आहोत वॉकिंग करायला. तर वॉकिंग करायची अशी खूप छान वाटतं. वॉकिंग केल्यावर ही अशी ओपन जिम ही होती. आम्ही फक्त वॉकिंगच केली तिथे. वॉकिंग केली आम्ही, झाडं बघितली, खूप छान छान होते. हे गार्डन खूप छान होतं. हे पुण्यामध्येच आहे. तुम्हीही येऊ शकता इथे. इथं बसायलाही खूप छान जागा होती, पेस होता. त्यानंतर तिथे एक पझल पण होती. तिथलं शूटिंग घेतलं आहे का नाही आय थिंक माहीत नाही आहे मला. पण मला झाडं आणि इथले फुलं खूप आवडली. सगळ्याच झाडांची नावं माहीत नाहीत मला. पण हे बघा किती छान छान आहेत झाडं इथं. हा सनसेट दिसतोय. इतकं गरम होत होतं पण तिथं गेल्यावर खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही सर्वजणच गेलो होतो. ॲज इट इज, जसं सगळीकडे आम्ही सर्वजण जातो शॉपिंग करायला, सर्वजण जातो. हे बघा फुलं किती छान आहेत. आय थिंक हा चाफा असावा, चाफाच होता तो. हे बघा, याला काय कागदी फूल का काहीतरी बोलतात. ते मोगराही होतं आणि खूप छान होतं. फुलं लागली असती तर त्याला आणखीन सुंदर दिसला असता. मोगरा कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतो. सर्वांचाच फेवरेट असतो मोगरा. वासही खूप सुंदर येतो. हा बघा इथं चाफा आहे. तिथे असा वेल्वेट कलर काय बोलतात त्याला, ब्राउनिश असा कलरमध्येही चाफा होता. तो मी काय घेतला नाही. हां, हे काय आहे माहीत नव्हतं. हे काय आहे बघा, हे जी छोटी छोटी पानं होती, हे काय होतं माहीत नव्हतं. आम्ही बघत होतो हात लावून लावून त्याला. तर नक्की कमेंट करून सांगा ते काय होतं. आणि हा होता मोगरा. हे बघा सुपारीची झाडंही होती तिथे. स्वच्छ असं गार्डन होतं. तर चला तर मग मंडळी, प्रियासोबत तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटतात? व्हिडिओ कसे वाटतात? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा हा मंडळी. चला तर मग मोगरा बघून झाला, चाफाही बघून झाला, वॉकिंग करून झालं आमचं. चला मग आम्ही चाललो आहोत रिटर्न. आलो भाजी मंडईत. थोडीशी भाजी घ्यायला सांगितली होती आंटीनी. मग आम्ही भाजी घेतली. पैसे आम्ही जास्त आणले नव्हते आणि स्वतःला ऑनलाईन करायचं नव्हतं. किती छान अशी भाजी होती. भेंडी होती, काकडी होती, शिमला होती, कारलंही होतं. तुम्हाला कोणत्या भाज्या खायला आवडतात नक्की सांगा मला. इथे वांगे होते, भरले वांगे बनवायसाठी. खूप छान मोठे मोठे आणि छान होते वांगे, ताजे वाटत होते. फ्लावर होता, कोबी होता, दोडकाही होता. चला मग असं आम्हाला हवं होतं तेवढं घेतलं आणि आम्ही चाललो आहोत वॉकिंग करत रिटर्न. आणि आल्यानंतर आम्हाला बनवायचं होतं थालीपीठ. तर आम्ही सगळी तयारी करून घेतली, चॉपिंग वगैरे करून ठेवलं. सगळं पीठही अनुपमाने एका परातीत घेतलं आहे. पोहे भिजवलेले घेतले आहेत, थोडे डाळीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे आम्ही नंतर टाकलं. त्यामध्ये तो काही शॉट घेतला नाही मी. आणि तर ह्या मिक्सरच्या भांड्यात दिसतं ना ते हिरवं हिरवं पेस्ट, त्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि लसूण हेच होते, बाकी काही नव्हतं. आणि जिरं थोडंसं टाकलं होतं, ते टाकलं. थोडं तीळ टाकलं. हे सगळं मिक्स करून आम्ही छानसं पीठ मळून घेतलं. ह्या सर्व बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही आज काय बनवत आहोत. हळद टाकली थोडीशी. हेल्दी असं, गरमीचं तसंही काही खावंसं जास्त वाटत नाही. तर आम्ही थालीपीठ बनवलं. खूप छान बनवलं होतं. तीच बनवते आणि मी शूट घेते आहे. मी इकडं पुण्याला आल्यापासून मला शूटला थोडी मदत होती आहे जास्तीचीच. घरीही करते मम्मी, असं काही नाही. पण इथं मी सगळीकडे कॅमेरा घेऊन फिरू शकते आणि इतकं हे वाटत नाही की मला शूट करताना की वेगळ्या जागी आली, असं काही वाटत नाही. त्यामुळे मला शूट करायला खूपच मज्जा येते इथे. तर हे बघा आम्ही बोलत बोलत ते पीठ मळूनही ठेवलं आणि थापती आहे अनुपमा. व्यवस्थित असं थापून घेते आहे. त्याला नाही व्यवस्थित आतून भाजण्यासाठी त्याला होली बनवायचं असतात. तर हे सर्व करून आम्ही मस्तपैकी थालीपीठ भाजून घेतले आहेत. अशी
खुसखुशीत कुरकुरीत थालीपीठं बनली होती. ते दह्यासोबत आम्ही खाल्ली. खूप छान लागतात. नक्की एकदा ट्राय करा. अशा सिंपल आणि साध्या रेसिपी, गावाकडच्या रेसिपी तुम्हाला आवडतात. पण आता थोड्या दिवसांसाठी मी इथे आली आहे, त्यामुळे इथल्या रेसिपी तुम्हाला आवडतच असतील. चला तर मग मंडळी, तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग, लाँग व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. कीप सपोर्टिंग, कीप वॉचिंग. सो प्रियासोबत कंटिन्यू राहा. लाईक करा, शेअर करा आणि ह्या अशा आपल्या गप्पा मारत आपले थालीपीठी तयार झालेले आहेत ह्या ठिकाणी. तर चला तर मंडळी, आपण जेवण करत आहोत. आज उशीर झाला आहे थोडासा आम्हाला, त्यामुळे आम्ही पटकन थालीपीठ बनवून घेत आहोत आणि सर्व करून सुरू करत आहोत खायला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत उद्या खूप अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन येत आहे तुमच्यासाठी. तर नक्की सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा ते बघण्यासाठी.